IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहूब पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर MPSC चालता बोलता सीझन 4च्या नांदेडच्या एपिसोडमध्ये मी प्रतीक वंदना वानकडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये आलो आहोत नांदेड येथील स्वप्नपूर्ती स्टुडंट अकॅडमीमध्ये. चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता थेट आपण स्पर्धेला सुरुवात करूया. परंतु स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी आपल्या इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो. बघा, मी पहिला जो प्रश्न विचारणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील. आवाज येतो का सर्वांना? सामूहिक प्रश्न म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा. मी त्याच्याजवळ येऊन प्रश्न विचारेल आणि जर त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण सलग दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे. आणि तीनही प्रश्नात जर उत्तर बरोबर आपल्याला मिळालं तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच IBPSचं आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तके, तसेच सोबत तात्यांचा ठोकळा. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सलग 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला मिळणार तात्याचा ठोकळा. ठीक आहे. तर MPSC तर चला तुमच्यासाठी सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे. मला सांगा, भारतात नोटाची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? भारतात नोटाची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? 2013 असं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळा होऊन जाऊ दे एकदा सर्वांसाठी. थोडा भारतीय संविधानाच्या कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? इकडे येऊया आपण. सांगा. राज्यपाल. राज्यपालाचं दादाचं म्हणणं आहे. काय वाटते? बरोबर आहे उत्तर? दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊन द्या. या सर पुढे या. नाव आपलं? ज्ञानेश्वर पातळी. तर ज्ञानेश्वर सरांचं पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केला? दादांचं दुसरंही उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या सरांसाठी. तर दादांनी दोन्ही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आणि ते थेट आता जाऊन पोहोचले चांदीच्या नाण्यापर्यंत. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आता बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि तसेच IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड हे इंग्लिशचं पुस्तक. तर त्यांच्यासाठी आता तिसरा प्रश्न आहे. मला सांगा, पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान कोण? करंट अफेअरचा प्रश्न आहे. माहीत नाही. इकडे येते कोणाला? पोलंड देशाचे नवीन पंतप्रधान कोण येते? ऑप्शन नाही आहे कारण की आपला हा खेळ आहे. ऑप्शन आपल्याला कंबाईन राज्यसेवेमध्ये भरपूर अवेलेबल राहणार आहे. माहिती आहे कोणाला? तर बघा, पोलंड या देशाचे नवीन पंतप्रधान आहे डोनाल्ड टस्क. वाचलं होतं कोणी? तर काही हरकत नाही. थँक्यू सर, खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलीत तुम्ही. तर यांना मिळते तात्याचा ठोकळा. घेऊन येऊ बरं. 2 प्रश्नाची सलग उत्तर दिल्यामुळे त्यांना स्वप्नपूर्ती स्टडी सेंटरकडून तात्याचा ठोकळा मिळतोय. गणेश, पुस्तक घेण्यावर इकडे सर्व. ठीक आहे. थँक्यू. चला तर सर्वांसाठी पुन्हा पहिल्या फेरीचा सामूहिक प्रश्न. मला सांगा, WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? सध्याचा त्या 2-3 दिवसामधला करंट अफेअरचा प्रश्न आहे. सध्याची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? येते इकडे कोणाला? तर प्रश्न असा होता मित्रांनो की WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आणि याचं उत्तर आहे अबुधाबी. तर चला पुन्हा एकदा पहिला प्रश्न सर्वांसाठी. मला सांगा, भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी व कोणत्या साली महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली? मागून सर्वप्रथम हात वर आला तिकडं आपण प्रश्न उत्तर विचारूया. कोलकाता नाही. मद्रास उत्तर बरोबर आहे. वर्ष 1600 मध्ये. 1600 किती? 1600 समथिंग. फक्त सामूहिक उत्तर देऊ नका. इकडे विचारूया आपण. 1688. 1688 आणि मद्रास असं सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होते त्यांच्यासाठी.
तर प्रश्न असा होता की भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी व कोणत्या साली महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली, आणि त्याचं उत्तर आहे मद्रास 1688. सर नाव आपलं? सचिन भोगावकर. तर सचिन भोगावकर यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. तर मला सांगा सचिन, महाराष्ट्रातील पहिली बस कोणत्या जिल्ह्यामध्ये धावली? महाराष्ट्र मुंबई ते का नाही, पुणे ते नगर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या या, थोडं पुढे या. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर म्हणजे आत्ताचे नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या मार्गावर धावली. नाव सर आपलं? मारुती अनकडे. तर मारुती यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, कावेरी पाणी लवाद, ठीक आहे, कावेरी पाणी लवाद हा कोणत्या राज्यांदरम्यान आहे? कावेरी पाणी लवाद 4 राज्यांदरम्यान आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, नाही, इकडे येते माहिती आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर नाही सर, 4 राज्य आहेत अजून. नाही, एक चुकतं इकडे येते कोणाला. कावेरी पाणी लवाद हा कोणत्या, हात वर करा. तर सांगा. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी असं याचं उत्तर आहे, कावेरी पाणी लवाद. ठीक आहे, काही हरकत नाही. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न. तर प्रश्न असा आहे, मला सांगा भारताचे पहिले लोकपाल कोण आणि त्यांची निवड कोणत्या साली झाली? कृपया सामूहिक उत्तर कोणी देऊ नका. ठीक आहे, आता थोडं कसं जागेची कमतरता, म्हणजे जागा भरपूर आहे पण थोडं मला चालायला थोडं त्रास होत आहे, पण तरी फक्त हातवर करा, मी पोचतो. उत्तर मिळालेलं आहे मला. पिनाकी चंद्र घोषांनी 2019 मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. तर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर मला सांगा, फक्त हातवर करा, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे? भिल्लार. आणि गाव, सॉरी, जिल्हा नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. भिलार नाव आणि सातारा जिल्ह्यात. त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे, काही हरकत नाही. सर या थोडं इकडे. नाही मॅडम, थोडं पुढे येऊन जा फक्त. तसं काहीच नाही मॅडम, फक्त थोडं पुढे येऊन जा. भरपूर प्रश्न आहेत आपल्याकडे आणि 15 ते 20 मिनिटं वेळ सुद्धा आहे. तरी तसं काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. सर्वांना प्रश्न विचारतो मी. तर नाव सर आपलं? पंकज बोंदराव. जागाच नाही, तू बरोबर हँडल कर ना. ठीक आहे, तर पंकज यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर पंकज, तुम्ही मला सांगा, भारतातील पहिले युनेस्कोचे साहित्य शहर कोणते? कोलकाता. दादांना जर आला नाही तर मी तुमच्याकडे वळतो. ठीक आहे, कोलकाता. नाही येते इकडे मॅडम, तेव्हा तिकडे उत्तर येते. थोडं चेअर फक्त थोडं आतमध्ये, म्हणजे मी फ्रीली मूव्ह करू शकतो. नाही, भारतातील युनेस्कोचे. ठीक आहे, वाराणसी हे जे आहे ते SC शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं हे आहे इकडे. आग्रा नाही. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे कोझिकोड, केरळ. ठीक आहे, भारतातील पहिले युनेस्कोचे साहित्य शहर आहे कोझिकोड, केरळ. तर आता पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. मला सांगा, SK धर आयोग कोणत्या सालचा आहे? 1948. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. 1948चा SK धर हा आयोग आहे. सर नाव आपलं? अविनाश. तर अविनाश यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा अविनाश, मोमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी आणि कोणत्या वर्षी केली? 1975. सर सय्यद अहमद खान. नाही, उत्तर चुकीचं आहे. इकडे कोणी मला सगळीकडे मुवमेंट करू द्या. मोमेडन लिटररी सोसायटीची येत आहे.
सांगा. नाही, उत्तर चुकीचं आहे. सांगा. अब्दुल लतीफ उत्तर बरोबर आहे. मला वर्ष सांगू शकता? वर्ष का इकडे येते कोणाला वर्ष आणि आता नाव तर अब्दुल लतीफ बरोबर आहे. वर्ष तिकडे पुन्हा आपल्याला सांग. वर्ष इयर. तर बघा मित्रांनो, अब्दुल लतीफ हे उत्तर बरोबर आहे. फक्त त्याचं वर्ष आहे 1863. ठीक आहे. तर 1863 साली अब्दुल लतीफ यांनी कोलकाता येथे मॉमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केली. तुम्ही फक्त एक काम करता का, सर्वजण थोडं चेअर हे करून द्या, तुम्ही उभे राहा, म्हणजे सर्वांना संधी मिळेल आणि मी सुद्धा फ्रीली मुवमेंट करू शकतो. पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न, फक्त आवाज येतो ना माझा? तर मला सांगा, कोणत्या राज्याने, ठीक आहे, माझं लक्ष आहे तसं सर्वत्र, फक्त जो फास्टमध्ये मला ज्याचा हात वर दिसेल मी त्याला पहिलं प्राधान्य देईल. ठीक आहे. तर कोणत्या राज्याने नुकताच मुस्लिम विवाह कायदा रद्द केला? आसाम उत्तर बरोबर आहे दादांचं. सर नाव आपलं? साई प्रसाद सिसले. तर साई प्रसाद यांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. तर साई प्रसाद यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा, तुम्ही कोणत्या कलमानुसार राज्य निवडणूक आयोग तसेच नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका, म्हणजे राज्य निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका घेतो? प्रश्न असा आहे, कोणत्या कलमानुसार राज्य निवडणूक आयोग नगरपालिका तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका घेतो? हात वर करून ठेवा ज्याला येत असेल. 243 के. नाही. 243 के. नाही. नाही. बघा इकडे येते, कोणाला मागे येते का? एक मिनटं थांबा 1 मिनटं. माहिती आहे 243 झेड आहे. त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या मॅडम थोड्या पुढे या इकडे. झेडे आहे उत्तर. तर प्रश्न असा होता की कोणत्या कलमानुसार राज्य निवडणूक आयोग नगरपालिका तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका घेतो? त्याचं उत्तर आहे 243 झेडे. आल्यात का ते मॅडम? या ना इकडे. झेडे प्रश्न ओळखीचे आहे ना? म्हणजे आपले पूर्ण PYQच आहे, राज्यसेवा कंबाईनचे. या नाही, रिव्हिजन व्हायला सोपं जाते. 2 ऑप्शन कन्फ्यूज. आता दोन क्वेश्चनमध्ये जर आपण कन्फ्यूज राहिलो तर एक टोला मारावाच लागतो. मग त्याच्या वेळेस 4 ऑप्शन असून काही फायदा नाही. मॅम नाव आपलं? निकिता पुदला. तर निकिता यांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर तुमच्यासाठी करंट अफेअरचा प्रश्न आहे. मला सांगा, सुखोई फायटर जेट चालवणारी पहिली महिला कोण? सुखोई फायटर जेट चालवणारी पहिली महिला कोण? फक्त हातवर करून ठेवा. ठीक आहे. ताईंना नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. सुखोई फायटर जेट चालवणारी पहिली महिला कोण? नाही माहिती? इकडे कोणाला माहिती आहे? सुखोई फायटर जेट चालवणारी पहिली महिला कोण? फक्त हातवर करा, सामूहिक उत्तर देऊ नका. माहिती आहे? जोरात द्या उत्तर. नाही. सुखोई फायटर जेट माहिती आहे? नाही. प्रश्न नीट आहे का? सुखोई फायटर जेट नाही. पहिली महिला काय? अवंतिका चव्हाण. नाव बरोबर आहे पण सरनेम चुकीचं आहे. अवनी चतुर्वेदी अगदी बरोबर उत्तर आहे दादाचं. थोडं मागत असेल तर बघा मित्रांनो, सुखोई फायटर जेट चालवणारी पहिली महिला होती अवनी चतुर्वेदी. कोणत्या वर्षी चालवली माहिती आहे का? 15 का 16 काहीतरी चालू. फार त्याचं उत्तर जवळ बहुतेक 2017 आहे. ठीक आहे. हां. आणि जे शिवांगी चव्हाण आहे तर ते आत्ता 2023 मध्ये बहुतेक 2023 मध्ये रिलेटेड आहे त्या. आता मला आठवत नाही नेमकं कशाशी. तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नाव सर आपलं? संतोष पाटील.
तर संतोष पाटील यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. इयर सांगायचं का? इयर सांगा. मार्क्स सरांसाठी आहे, ठीक आहे. सरांना न्याल तर मी नक्कीच वळतो तुमच्याकडे. एकदम मी कन्फ्युज होतो थोडं चालेल. नाही, काही हरकत नाही, देऊन बघा. मार्क्स होते ना? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. नाही दुसरं. इकडे वळूया आपण. 1964. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होऊ द्या त्यांच्यासाठी. या सर समोर या. तर प्रश्न असा होता मित्रांनो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली, आणि त्याचं उत्तर आहे 1964. नाव सर आपलं? रामदास शिवाजी गाठोड. तर रामदास यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, महात्मा फुलेंना दांडपट्टा व तलवारबाजीचे शिक्षण कोणी दिले? सरांसाठी आहे, फक्त हात वर करा, नाहीतर सरांचा चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी हुकून जाईल. ठीक आहे, कोणी दाखवू नका, सर त्यांना सांगू नका. तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघा, माझ्या डोळ्यात जर उत्तर दिसत असेल तर सांगा. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना दांडपट्टा व तलवारबाजीचे शिक्षण कोणी दिले? एकच मिनिट सर. काही हरकत नाही, हवा तितका वेळ घ्या. नाही, त्यांना सांगू द्या, त्यांना सांगू द्या. ठीक आहे, पेशन्स ठेवा. तुम्हाला सुद्धा चांदीचं नाणं जिंकायची संधी आहे. आपल्याकडे भरपूर चांदीचे नाणे आहेत, त्यामुळे काही टेन्शनची गोष्ट नाही. लहूजी. लहूजी काय? नाही, तिकडे बघू नका. सावळे. लहूजी सावळे. नाही नाही, मला असं वाटतं तुमच्या कोणतरी मित्रांनी सांगितले तुम्हाला. माहित नाही सर उत्तर. लहूजी. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, काही हरकत नाही. सावळी म्हटलं तरी लहूजी साळवी. ठीक आहे, त्यांनी सावळे म्हटलं, लहूजी साळवी असं त्यांचं उत्तर आहे. तर दादांनी सलग 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन दादा आता थेट जाऊन पोहोचले चांदीच्या नाण्यापर्यंत. थोडं मागं जा. तर आता बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का आणि चांदीचं नाणं पटकावतील का? तर मला सांगा तुम्ही, 2023चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार, ठीक आहे, कोणाला देण्यात आला? फक्त हात वर करा. आधी तुम्ही सांगा. 2023 सरांसाठी आधी प्रश्न आहे. 2023चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणाला देण्यात आला? सर माहित नाही. माहिती नाही. तसा 3 व्यक्तींना देण्यात आला आहे. एक बांगलादेशी आहे, त्यापैकी एक माहिती नाही मला, पण जे भारतीय आहे त्यांचं नाव सांगा मला. ठीक आहे, रॅमन मॅक्सेसे 2023चा भारतीय व्यक्तीला कोणता पुरस्कार देण्यात आला, म्हणजे कोणत्या भारतीय व्यक्तीला माहिती आहे? असं आठवत नाही आता. 1 मिनटं सर, आपण या ब्लॉकमध्ये थोडं फिरलो, तिकडे घेऊन. काय नाव आहे? नाही, उत्तर सांगा. ताईंचं उत्तर अगदी बरोबर. जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो. तर बघा, याचं उत्तर आहे डॉक्टर रवी कन्नर. ठीक आहे, डॉक्टर रवी कन्नर यांना 2023चा रमन मॅक्सेसे पुरस्कार देण्यात आला होता. या थोडं समोर या. तुम्ही जर थोडं चेअर आतमध्ये असं ढकलून दिला ना, मी एका सेकंदात याच त्या साईडला जाऊ शकतो, म्हणजे कोणाची संधी हुकणार नाही. तर नाव तर आपलं शुभांगी मंदरने. तर शुभांगी ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तर मला सांगा, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, दोस्ती हा एक त्रिपक्षीय सराव आहे. ठीक आहे, तर ताईंसाठी प्रश्न आहे. ठीक आहे, फक्त थोडे घाई करू नका. ठीक आहे, तर दोस्ती त्रिपक्षीय तटरक्षक दलांच्या, ठीक आहे, थांबा प्रश्न मला वाचू द्या अगोदर. ठीक आहे, तर ह्या त्रिपक्षीय सरावामध्ये कोणत्या 3 देशांचा समावेश आहे? ताईंसाठी आहे प्रश्न. थांबा. भारत, बांगलादेश, तुर्कस्तान. नाही. भारत, श्रीलंका आणि मालदीव्स. दादांचं उत्तर अगदी बरोबर. जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, टाळ्या. MPSC मला चालता बोलता MPSC सर्वांना एंटरटेनमेंट होत आहे, मजा येत आहे ना? ठीक आहे, आणि कळत सुद्धा असेल आपल्याला कोणते प्रश्न येत आहे नाही येत आहे थोडंफार.
तर काही हरकत, फक्त जोश कमी होऊ देऊ नका. तर हा प्रश्न आता आपण सरांना विचारूया. मला सांगा सर, तुम्ही बघा, सर्वांनी लक्ष द्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, ठीक आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? एक मिनिट इकडे येते कोणाला, या साईडला इकडे नाही. एक मिनिट मला इकडे चान्स देऊ द्या. इकडे येते कोणाला? महात्मा फुले. आलो. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. 1968 असं यांचं उत्तर आहे. या ताई थोडं पुढे या. हां नाही, सर्वांना समान संधी सगळ्या ब्लॉकमध्ये. नाव मॅडम आपलं? सिंधू लोहबंदे. थोडं से हां. तर मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मॅडमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. तर मला सांगा, आत्मनिष्ठ युवती समाज, ठीक आहे, आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला? मॅडमसाठी प्रश्न आहे सर, तर कृपया फक्त हात वर करा, ठीक आहे. आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला? सर वाचलंय पण आठवण गेलं. नाही, आठवा, काही हरकत नाही, आठवा. एक मिनटं मी वळतो तुमच्याकडे. मॅडम नाही तर सोळुंके. नाही, इकडे आहे कोणी मागच्या साईडला तिकडे? सर सावरकर. विद्या सावरकर. नाही. येसुबाई येसुबाई सावरकर अगदी बरोबर उत्तर आहे. नाही तसं नाही होणार, काही हरकत नाही. या सर थोडं पुढे या, कॅमेरात दिसा. तर बघा मित्रांनो, आत्मनिष्ठ युवती समाज याची स्थापना येसुबाई सावरकर यांनी केली होती. आणि त्या गणेशपंत सावरकर यांच्या पत्नी होत्या. तसंच स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या त्या वहिनी होत्या, ठीक आहे. आणि सावरकरांनीच त्यांना म्हणजे येसुबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले होते. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. थोडे पुढे या सर. मला सांगा तुमच्यासाठी सर प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आला? महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आला? जिल्हा परिषदे पेपर दिले होते का सर्वांनी आत्ता सरळ सेवेचे? मग यायला पाहिजे. 1994. नाही सर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वप्रथम कुठे घेण्यात आल्या? इकडे कोणाला? 1962. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. 1962 असं याचं उत्तर. जोरदार टाळ्या होतं दादांसाठी. तर पुन्हा एकदा दादा चांदीचं नाणं जिंकण्याच्या रेसमध्ये आले आहेत. आता आपण बघूया दादा यावेळेस रेस जिंकतील का. तर मला सांगा सर, तुम्ही नांदेडचा जो गुरुद्वारा आहे, ठीक आहे, तर नांदेडचा गुरुद्वारा कोणाच्या स्मरणार्थ? नांदेडचा गुरुद्वारा, दादांसाठी प्रश्न आहे. आधी मला मी प्रश्न पलटवू सुद्धा शकतो मित्रांनो, ठीक आहे. हा नाही काही मी काय म्हणतो, नाणं डिवाइड नाही, आपल्याकडे भरपूर नाणे, आपण सेपरेट नाणं देऊ. आपण जोपर्यंत तुमचा जोश चालेल तोपर्यंत आपण स्पर्धा घेऊ, काही हरकत नाही. फक्त कोऑपरेट करा सर्वांना, ठीक आहे. शांतता बाळगा. ज्याला उत्तर येईल त्यांनी हात वर करा. आपल्याकडे असे बरेच प्रश्न आहे, ठीक आहे, युनिक. तर प्रश्न असा आहे मित्रांनो की नांदेडचा जो गुरुद्वारा आहे तो कोणा स्मरणार्थ आणि कोणी बांधला? कोणाच्या स्मरणार्थ आणि कोणी बांधला? गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला. आणि कोणी बांधला? नाही, कोणी बांधला माहित. हा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी आहे का? सेकंड आहे ना. गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आला. फक्त कोणी बांधला हे सांगा मला. गुरु तेज बहादूर. कृपया कोणीही हात वर करू नका मित्रांनो. सॉरी, कोणीही आवाज करू नका. मी तुमच्याकडे वळतोच. सगळेजण हात वर करून ठेवा. तेज बहादूर सिंग. नाही, इकडे कोणाला? इकडे हा, फक्त कॉमन उत्तर देऊ नका. त्या कोणत्यात आहे का कोणी? एक मिनिट सर, उभे राहा ना. उभे मला दिसत नाही. बंदा बैरागी. नाही, उत्तर चुकीचं आहे. इकडे वळूया आपण. इकडे सुद्धा समान संधी, ठीक आहे.
महाराजा रणजित सिंग. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या. तर महाराजा रणजित सिंग यांनी शिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ नांदेडचा गुरुद्वारा बांधलेला आहे. त्याचं नाव काय आहे? त्याचं कोणाचं गुरुद्वारा? आपल्या गुरुद्वाराचं नाव काय पूर्ण? सचखंड गुरुद्वारा. सचखंड श्री हुजूर अफजल नगर साहिब, ठीक आहे, असं आपलं गुरुद्वाराचं नाव आहे. तर नाव सर आपलं? विष्णू मोरे. तर विष्णू मोरे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही 1899 मध्ये बेलूर मठाची स्थापना कोणी केली? 1899 मध्ये बेलूर मठाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी. तर आता तिसरा प्रश्न सरांसाठी जो असेल चांदीचं नाणं, आणि सोबतच जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं. तसेच आशिष भाकरे सराचं सध्या IBPSच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. तर आपण विचारूया त्यांना तिसरा प्रश्न. तर मला सांगा सरांसाठी प्रश्न असा आहे बघा, फक्त हातवर करा, कोणी सामूहिक उत्तर देऊ नका. मला सांगा सरदार पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे? या साईडला कोणाला येते? हो, चालो 1 मिनटं थांबा. 1 मिनट, इकडे नवीन चेहरा दिसतोय मला. सर्वांना समान संधी मिळली पाहिजे, कारण की अजूनही आपल्या भारतात कायद्याचं राज्य आहे. सर या थोडं पुढे या. 1931 कराची. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे, जोरदार टाळू द्या सरांसाठी. या सर पुढे या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1931 कराची. 1931 कराचीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. सर नाव आपलं? श्याम पाटील शिंदे. तर श्याम शिंदे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा तुम्ही, श्याम, जमिनीला बघा सर्वांनी लक्ष द्या, जमिनीला गडद काळा रंग कशामुळे येतो? कोणत्या धातूमुळे येतो? सरांसाठी प्रश्न आहे, श्याम यांच्यासाठी. श्यामला नाही आला तर मी नक्कीच तुमच्याकडे वळतो. टिटॅनी फेरस असं यांचं म्हणणं आहे. उत्तर बरोबर आहे. तर मग जोरदार टाळ्या होऊ द्या श्याम यांच्यासाठी. तर श्याम, आता तुमच्यासाठी तिसरा प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. सोपा प्रश्न विचारतो. आपल्या राज्यसेवा MPSC कंबाईनच्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न विचारत नाही, फक्त करंट अफेअरचा असा आहे तो सिलेबस काही सांगताच येत नाही. हा थोडं जसं प्री मेन्स इंटरव्ह्यू राहते तसं थोडं खेळामध्ये मजा आली पाहिजे ना. नाही तर सर्वच जर सरळ सेवा 1 लाईनर जर ठेवले, सांगा कलम 1 मध्ये काय आहे, तर मग आम्ही एवढे चांदीचे नाणे आम्ही देऊ शकत नाही. तरी मी सोपा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा तुम्ही, विम्बल्डन 2023चे पुरुष एकेरी गटामध्ये ग्रँडस्लॅम म्हणजे ग्रँडस्लॅम कोणी जिंकले? पुरुष. सरांसाठी आहे, थोडं पेशन्स, थोडं शांतता राखा. विम्बल्डन. नोवाक जोकोविच. उत्तर चुकीचं आहे. इकडे नवीन चेहरा दिसतोय मला. नोवाक जोकोविच. उत्तर चुकीचं आहे मित्रांनो. तर तुमच्या तिघापैकी कोणाला विचारू मी? कोणाला विचारू? ठीक आहे, सरांना विचारू आपण. कार्लोस अल्कराज. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा, विम्बल्डन 2023 मध्ये दरवर्षी ग्रँडस्लॅम किती होतात? दरवर्षी 4 होतात. सर्वात आधी कोणते होते? ऑस्ट्रेलिया. त्यानंतर नाही, आधी ऑस्ट्रेलिया होतं, मग फ्रेंच होतं, नंतर विम्बल्डन आणि त्यानंतर US ओपन. आणि 2023चे 4 ग्रँडस्लॅमपैकी 3 ग्रँडस्लॅम हे नोवाक जोकोविचने जिंकले आहे. तो सर्बियाचा खेळाडू आहे. आणि त्यानंतर एक जे आहे विम्बल्डनचं, तर ते अल्कराज कार्लोस यांनी. तो कोणत्या देशाचा आहे? स्पेनचा. ठीक आहे. तर मी महिलांचा प्रश्न विचारला नाही. नेक्स्ट वेळेस महिलांचं एकेरी गट कोणी जिंकलं
त्यात तुम्ही रिव्हिजन करून ठेवा, मी विचारतो प्रश्न. तर बघा मोरे सर आणि सर आपल्याला श्याम या दोघांनासुद्धा स्वप्न स्टुडंट अकॅडमी तर्फे तात्याचा ठोकळा आपण थोड्या वेळात प्रदान करू त्यांना, ठीक आहे. तर बघा आता चांदीच्या नाण्यासाठी सर्वांसाठी पहिला प्रश्न सामूहिक प्रश्न, आणि मला असं आता आतमधून आवाज येते की बा या फेरीत चांदीचं नाणं 100% जाईल. तर फक्त जोश कमी होऊ देऊ नका. MPSC तर सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न. मला सांगा 2000 नाही, हा रिपीट झाला आहे प्रश्न. नाही, 2023चा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर टाईम मॅगझिनचा 2023चा टाईम्सचा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर कोणाला देण्यात आला? इकडे मागे कोणी सांगा. सूर्यकुमार नाही, इकडे विचारू आपण सरांना. या सर पुढे या. नाही मित्रांनो, आहे का कोणी? इकडे सुद्धा चान्स देऊ आपण. स्मृती मानधना. उत्तर चुकीचं आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे लिओनल मेसी. टाइम्स मॅगझिन, ठीक आहे. ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सूर्यकुमार यादवना देण्यात आला. ICC क्रिकेटर ऑफ द इयर ट्रॅव्हिस हेड. ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर विराट कोहली. आणि त्याच प्रकारे टाइम्स मॅगझिनचा हा लिओनल मेसीला देण्यात आला स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? नाही, उत्तर चुकीचं. 2005 सांगा. नाही. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? महाराष्ट्र कृषी पणन मंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? नाही मित्रांनो, सांगा येते कोणाला इकडे? त्याचं उत्तर आहे 1986, 1986. ठीक आहे. तर 1986 साली महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना करण्यात आली. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा किती झालं? ठीक आहे. अग्रणी बँकेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? हात वर करा, हात वर करा. ताईंचं उत्तर अगदी बरोबर. जोरदार टाळा होऊ द्या. या पुढे या. मॅडमला काही गरज नाही म्हणते. तर मॅडम नक्कीच, मॅडम मला असं वाटतं चांदीचं नाणं पटकावणार आणि पटकवल्यानंतर तुम्हाला कोणापैकी तरी देऊन देणार लहान भावाला डेडिकेटेड. तर मला सांगा मॅडम, तुम्ही मराठीचा प्रश्न आहे. लज्जा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? लज्जा. मॅडमसाठी प्रश्न आहे. लक्ष्मण. नाही, लज्जा. लज्जा वाचलंय. मुस्लिम लेखिका आहेत त्या. सर आठवण गेले बघा, म्हणजे वाचलंय मी खूप. हो ना. ते ऑप्शन नसलं की तसंच होते. इकडे येते कोणाला येते माहिती आहे? या इकडे येऊ आपण. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर तस्लिमा नसरीन यांनी लज्जा हे पुस्तक लिहिलं आहे, कादंबरी. तर मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा तुम्ही, सरपंच समिती शिफारस कोणत्या समितीने केली? नाही. सरपंच येत आहे तिकडे कोणाला? बलवंतराव मेहता समिती. नाही मॅडम, सांगा तुम्हीच. नाही, मला असं वाटते जेवढ्या समित्या आता सर्व समित्यांचं नाव इथे होऊन जाईल. सरपंच समितीची शिफारस कोणत्या समितीने केली? तर त्याचं उत्तर आहे बोंगीरवार समिती. ठीक आहे. माहीत राहतं सर्वांना, फक्त कन्फ्युजन होते.
नाही ऑप्शन नाही देत आहेत आपल्याला. मला सांगा कम्प्युटरचा मेंदू कशास म्हणतात? कम्प्युटरचा, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांसाठी. तर मला सांगा पुन्हा एकदा पहिला प्रश्न सर्वांसाठी, प्राथमिक बाजार कशास म्हणतात? हात वर करा. प्राथमिक बाजार अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. प्रायमरी मार्केट कशाला म्हणतात? प्राथमिक बाजार कशाला म्हणतात? 1 मिनिट सर, इकडे विचारूया आपण. आठवते सर, कन्फ्यूज झालात? सांगा सर. जेव्हा एखादी कंपनी IPO रिलीज करते, फॉर एक्झाम्पल इनिशियल पब्लिक ऑफरिंग, एखादी शेअर. नाही सर, तुम्ही फार लांब निघून गेलात. तुम्ही एकदम प्राथमिक, एकदम. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा त्यांचे शेअर रिलीज करते. नाही, प्राथमिक बाजार मराठीत प्राथमिक बाजार कशात म्हणतात? सॉरी, हां, प्राथमिक बाजार, प्रायमरी मार्केट, एकदम झिरो लेवल. सांगा सर. हां, नाही, प्राथमिक बाजार कशास म्हणतात? सांगा मॅडम. त्याला काय म्हणतो आपण? मॅडमचं उत्तर जवळपास बरोबर आहे. तर तुम्ही जेही सांगितलं, नाही सेक्टर ना, मॅडमचं उत्तर बघा. मॅडमचं उत्तर, मॅडम तुम्ही जे सांगितलं आहे शेती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं काय पुढे थोडंसं हिंट द्या, सांगा मला. आठवडे बाजार, ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. यातही समोर या. आठवडी बाजार नाही. सर कसं असते प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा एक विशेष शब्द असतो. आता इकॉनॉमिक्स जरी म्हटलं, हां, प्रायमरी मार्केट म्हणजे जेव्हा शेतातला कच्चा माल आपण बाजारात विकण्यात आणण्यात येतो, आठवडी बाजार, त्याला प्राथमिक. शब्द महत्वाचा असतो मॅडम. ठीक आहे. नाही त्यांनी दिलं ना, या ना. कसं आहे, आपल्या व्ह्युअर्सना आपण समजलं पाहिजे ना. नेमकं आठवडी बाजार हा जो प्रश्न जिथून काढला आहे तो कोणत्या पुस्तकातून काढला आहे? दीपस्तंभमधून. ठीक आहे. प्राथमिक बाजार, ठीक आहे, आठवडी बाजार, प्राथमिक बाजार, आठवडी बाजार, असं सरळ. तर त्यामुळे ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. नाव मॅडम आपलं? संध्या पाटील. तर त्यांचे टाळावू द्या एकदा. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा 2023चा, ठीक आहे, 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2023 नाही माहिती. माहित आहे? यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. जॉन फोसे असं त्याचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. या थोडं पुढे या. तर मला सांगा तुम्ही, करंट अफेअर वाचत असता? आज वाचलं? आजचं वाचलं नाही का? तर मला सांगा भारतातील पहिले युनेस्कोचे संगीत शहर कोणते? भारतातील पहिले युनेस्कोचे संगीत शहर कोणते? केरळ. नाही. कोणी नवीन चेहरा बघू द्या मला, आहे का? तर इकडे आहे का कोणी मागे? भारतातील पहिले युनेस्कोचे संगीत शहर कोणते? सांगा. वाराणसी. नाही. इकडे दिसतंय एक नवीन चेहरा मला. नाही, वाराणसी नाही. युनेस्कोचे सांगा. भोपाळ. त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचं उत्तर आहे भोपाळ. बघा, वाराणसी नाही का, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं 2023चं सांस्कृतिक शहर आहे. ठीक आहे. तसं मी युनेस्कोचं संगीत शहर विचारलं होतं. मला सांगा तुम्ही, बघा लक्ष द्या सर्वांनी, भूगोलाचा प्रश्न आहे. कोणत्या घाटाला बोरघाट म्हणजे बोरघाटचं दुसरं नाव काय? सॉरी, म्हणजे असं सांगा, तेच समजलं असेल तुम्हाला. बोरघाटचं दुसरं नाव काय? मला हे ना सांगू, फक्त बोरघाटला अजून कोणतं नाव आहे दुसरं? नाही मॅम, बोरघाट आणि कुंभारली घाट वेगळा आहे. एक मिनिट थांबा. नाही येत सांगताय? नाही, माळशेज घाट, कुंभारली घाट, आंबे घाट, बोरघाट हे वेगळं आहे. बोरघाटचं नाही, बोरघाटचं नाव कोणत्या दुसऱ्या नावाने?
पिक्चरमध्ये नाव आहे त्याचं. पिक्चरमध्ये नाव आहे ते सांगा. खंडाळा घाट या नावाने ओळखलं जाते. परंतु आन्सर मी दिलं तर दाताचा ठोका आलाच पाहिजे सर. आता बघा सामूहिकरित्या हा प्रश्न दिला. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, ठीक आहे. मीच सांगितलं आती क्या माहिती सर्वांना. क्या बोलते तू आती क्या खंडाला, ठीक आहे. खंडाळा घाट या नावाने ओळखले जाते ते. तर पुन्हा ताईंना आपण दुसरा प्रश्न विचारूया, ठीक आहे, जो की आता ताईंना चांदीच्या नाण्याच्या अगदी जवळून पोचवणार. तर मला सांगा तुम्ही, पोर्तुगीजांनी, ठीक आहे, इतिहासाचा प्रश्न आहे. पोर्तुगीजांनी आधीच हातवर आहे सांगा. पोर्तुगीजांनी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केला? डचांकडून केलं. नाही फ्रेंच. नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आदिलशाही. पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून गोवा हस्तगत केला. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी थोडं मागं सरका सर, थोडं इकडे येऊ द्या मला मैदानात, थोडं मागे. बघा आता पुन्हा एकदा सर्वांसाठी कॉमन प्रश्न. पहिला प्रश्न, सोपा प्रश्न असा आहे, हो लवकर. मला सांगा B1 या व्हिटॅमिनचे केमिकल नाव काय? व्हिटॅमिन B1चे केमिकल नाव काय? आता मी दुसऱ्यांना संधी देतो, इकडे सांगा सर. थायमिन. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. थायमिन असं नाव आहे. या सर पुढे या. नाव आपलं साहेबराव पुदगड. तर साहेबराव यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर थोडं मागं सर का, थोडं प्रश्न पाहू नका माझे. तर थायमिन अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं. तर मला सांगा तुम्ही, प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, सीमांत शेतकऱ्याजवळ किती हेक्टर जमीन असते? सीमांत शेतकरी, सरांसाठी प्रश्न आहे. सीमांत शेतकऱ्याजवळ किती हेक्टर जमीन असते? सीमांत एक मिनटं येते 2 हेक्टर. चुकीचं आहे. 1 हेक्टरपेक्षा 1 हेक्टरपेक्षा कमी. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. या पुढे. नाही थोडं कॅमेरामध्ये मी असं होतो. तर बघा सीमांत प्रश्न असा होता, सीमांत शेतकऱ्याकडे किती हेक्टर जमीन असते? तर त्याचं उत्तर आहे 1 हेक्टरपेक्षा कमी किंवा मॅक्झिमम 1 हेक्टर, ठीक आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, हे बरोबर आहे. 100 गुंठे हे उत्तर चुकीचं आहे. 40 गुंठे उत्तर बरोबर आहे असं मला वाटतं. तर मला सांगा, नगर परिषदची एक्झाम दिली होती का? ठीक आहे. मग नगर परिषदेचा सिलेबस तरी जवळपास आपल्याला माहीत असेल, ठीक आहे. तर सिलेबसवरच प्रश्न आहे. तुम्ही दिली होती मॅडम? नाही दिली होती मॅडम, तरी काही हरकत नाही. थोडा अंदाज बांधून बघा. मला सांगा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या सालचा आहे? मॅडमसाठी प्रश्न आहे. 1964. नाही उत्तर चुकीचा. इकडे मागे दिसू द्या कोणी, नाही तर बस आपले व्ह्युअर्स म्हणणार दादा इतक्यातच खेळून आले. तिकडे येते कोणाला? त्या साईडला इकडे कोण नवीन चेहरा? इकडे तिकडे मला दिसतंय हात. 1 मिनटं. 1988 सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे या. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो एकदा. तर बघा नाव सर आपलं? महेश देशमुख. तर महेश देशमुख यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा, भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर प्रदेश. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर भारतातील पहिली पॉड टॅक्सी उत्तर प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आली. कोणत्या साली सुरू करण्यात आली? तर 2021 मध्ये भारतातील पहिली पॉड टॅक्सी, POD कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आणि त्याचं उत्तर आहे
उत्तर प्रदेश. तर नाही दिसायला नाही, मलाच अक्षर ओळखून आहेत माझे, तुम्हाला एवढं दुरून येणार नाही. तर तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मला सांगा, प्रश्न नीट आहे का? ठीक आहे. रॅटफिन या औषधाचा वापर कशासाठी केला जातो? रॅटफिन या औषधाचा वापर कशासाठी केला जातो? कृपया कोणी सामूहिक उत्तर देऊ नका. दादासाठी चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही उत्तर दिलं तर दादाचं चांदीचं नाणं पटकवण्याची सुवर्ण संधी हुकून जाईल. माहित आहे? उंदीर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर उंदीर मारण्यासाठी काय झालं? मागून सांगितलं कोणी? सांगितलं का? त्या मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे रॅटफिन. झाले ना 3. चांदीचं नाणं जिंकलं. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांसाठी. बघा प्रश्न किती, म्हणजे रॅटफिन जवळपास म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर होतं. तर बऱ्याचदा आपल्याला असा अंदाज बांधावा लागतो. तर सर नाव म्हटलं आपलं? महेश देशमुख. तर महेश देशमुख यांनी सलग 3 प्रश्नाची उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकावलं आहे. तर त्यांना ABC एज्युकेशनतर्फे मिळत आहे चांदीचं नाणं. आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके, आणि सोबतच प्रकाश मोरे, विष्णू मोरे आणि इकडे श्याम यांना सुद्धा स्टुडंट अकॅडमीतर्फे मिळत आहेत तात्याचा ठोकळा. तुम्ही 2 दिले उत्तर? दिले होते का? ठीक आहे ना. मग तुमचं नाव काय? सिंधू लोहबंदे. तर सिंधू लोहबंदे मॅडमचं नाव. अच्छा, काही हरकत नाही. या सर्व समोर या. आणि मी काय म्हणतो, आपल्या संचालक सरांना बोलवणार ना? या बोलावतात ना. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, या या ना. बरं मला सांगा मित्रांनो, पुन्हा येतो मी, पण त्या अगोदर शो व्हायचा आहे अजून आपला. 5 मिनटं काही इन्स्ट्रक्शन देतो मी. सिंधू लोहबंदे, श्याम आणि विष्णू मोरे आणि मोहन देशमुख, महेश देशमुख. तर सर एक बुक्स. तर हो, MPSC स्ट्रगलर वेबसिरीजसुद्धा आहे आपली आणि MPSC अँथेम सॉन्गसुद्धा आहे आपलं. किती मनाला वाटते बरं एक्झाम आल्यावर, कदाचित तुम्ही पाहिलं असेल. तर मी श्याम तावडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विनर महेश देशमुख यांना चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड हे पुस्तक प्रदान करावं. आणि सोबतच जेही आपले रनर अप आहे, म्हणजे लोहबांदे मॅडम, रामदास सर, श्याम आणि विष्णू मोरे, तर यांना तात्याचा ठोकळा देतील अशी सरांना मी विनंती करतो. सर्वप्रथम घ्या बरं, एकच पुस्तक द्या सर्वांना, एक देऊ आपण. परत देतो तुला. घ्या एक फोटो काढून घ्या सर्वांचे. आता घे, घ्या सर. टाळ्या वाजवा मित्रांनो. बोला एक मिनिट. ठीक आहे, बोला मॅडम 1 मिनिट. खरं सांगायचं म्हणजे सर, नांदेड जिल्ह्यातली यशस्वी मार्ग दाखवणारी एकमेव अभ्यासिका म्हणजे आमची स्वप्नपूर्ती अभ्यासिका आहे. आणि मेन म्हणजे सरांचं बुक स्टॉल पण आहे आणि ग्रामीण भागातील मुलांना सर खूप कोऑपरेट करतात. आणि खरंच श्याम सरांचं आमच्या यशामागे जेव्हा कधी आमचा रिझल्ट येईल, भले आम्ही आता फेल्युअर आहोत, पण भविष्यात जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा श्याम सरांचं खूप मोठं योगदान असणार आहे. सर श्याम सरांसाठी जोरदार. थँक्यू मॅम. तर आता रामदास सरांना श्याम सर पुस्तक देतील. टाळ्या होऊन जाऊ द्या. या नाही या पुढे. ठीक आहे सर, कॉप्या येईपर्यंत घ्या. खाली जाऊन आणणार आहे कोणीतरी, नंतर देत नाही श्याम सर. आणि इथं याच्या या ग्रुपमध्ये कोणी पोलीस भरती करणारा कार्यक्रमाला अवेलेबल होतं का? पोलीस भरती करणारे कोणी आहे तिथे? नाहीये. येणारी एक्झाम देणारे? देणारे
तर आता महेश देशमुख सरांना श्याम सर चांदीचं नाणं तसंच आशिष बाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड हे पुस्तक देतील. या सर, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. नाणं दाखवा सर कॅमेरामध्ये. विद्येची आणि धनाची देवता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा फोटो आहे. त्यावर तुम्हाला गणपती बाप्पा विद्या देतील आणि लक्ष्मी देतील. सर पहिली पोस्ट पाहिजे, पहिले सरस्वती मग नंतर लक्ष्मी आली यांच्या. तेच आधी गणपती बाप्पा बुद्धीचे देवता. ज्ञान सर काही बोलायचं तुम्हाला, सांगायचं शोविषयी? नाही काय काय वाटत आहे तुम्हाला, काय फील होत आहे? आनंद वाटत आहे. आनंद वाटत आहे. आपल्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिताल? मार्गदर्शन काही हरकत नाही, सर लास्ट आहे. तर एकदा फक्त बघा, सर्वजण आपल्या प्रेक्षकांना म्हणजे जे आता आपले यूट्यूबवर आपला शो बघत आहे या सर्वांना आपल्या शोविषयी सर्वजण काही सांगू इच्छिता? सांगा, कसा वाटला शो? तर बघा मित्रांनो, सर्वांनी आपला जो शो आहे तो सबस्क्राईब करा. MPSC चालता बोलता या नावाने सर्च करा यूट्यूबवर, तुम्हाला ABC फिल्म मिळेल. ABC फिल्मवर तुम्हाला आमची MPSC स्ट्रगलर्स ही वेबसिरीजसुद्धा पाहायला मिळेल आणि सोबतच आपलं गाणं आहे MPSC अँथेम सॉन्ग. आणि आपल्या व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा जर आशिष भाकरे सरांचा IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे सध्या IBPS पॅटर्नच्या ज्याही एक्झाम होत आहे त्या एक्झामसाठी अवेलेबल असणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव पुस्तक आहे. तुम्हाला जर हे लागत असेल तर ऑफलाईन तसेच ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे आणि ई-बुकची लिंकसुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेमध्ये शो घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुमच्या लायब्ररीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर कमेंट बॉक्समध्ये करा. आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू. तोपर्यंत थँक्यू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.